सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. चला, खूप दिवसातून प्रणय पिपासू बायको मंजू विजय आले आहेत आपल्या भेटीला. मग आता मंजू विजयचं आयुष्य खूप सुखाचं समाधानाचं होतं. त्यांचं स्कूल पुन्हा ओपन झालं आणि डेली रुटीन तेही खूप खचाखच भरलेलं, खूप बिझी असलेलं सुरू झालं. आणि दिवस कधी उगवायचा कधी मावळायचा हेही कळत नव्हतं. मग आता छोटा टायगर कराटेच्या राष्ट्रीय स्पर्धा खेळण्यासाठी दिल्लीमध्ये जाणार होता जून महिन्याच्या 26 तारखेला. आणि मंजूला फार आनंद झाला, कारण आता 6-7 दिवस दोघंच राजाराणी असणार होते. आणि ऑल टाईम विजय सरांच्या मिठीत राहण्याची मंजू मॅडमना छान संधी होती. आणि खूप रोमॅन्स करायचं असं तिनं ठरवलं आणि मनातल्या मनात हसत राहायची. आधीच घरामध्ये जो रोमॅन्स होता तो भरपूर होता, तरीही तिला तो कमी पडायचा. पण कधीतरी असं पुन्हा एकदा मुलं जवळ नसताना जी लाईफ एन्जॉय करायची होती ती संधी आली होती. पण तिला एकाच गोष्टीची चिंता होती, ती म्हणजे तिचं पिरियड. मुलगा जर गेला आणि पिरियड आले तर कशाचं काय, सगळं जागच्या जागेवर राहणार होतं. पण आता त्याआधीच तिचे पिरियड येऊनसुद्धा गेले आणि तिला खूप आनंद झाला. पण मुलाचं जाणंही कॅन्सल झालं. एका महिन्यानं पुढं ढकललं आणि ती पुन्हा नर्वस झाली. आणि आता 1 महिना तरी तिला वाट बघावी लागणार होती तिला हव्या तशा एकांताची. तसाही मुलगा होता तरी त्यांच्या प्रेमात रोमॅन्समध्ये काही व्यत्यय नव्हता. तो त्याच्या नादात असायचा आणि हे राजाराणी त्यांच्या नादात आणि धुंदीत असायचे. मुलगा कुठेतरी बेडवर किंवा स्टडी टेबलवर अभ्यास करत बसायचा आणि यांचा किचनमधला रोज सकाळ संध्याकाळचा रोमॅन्स रंगायचा. बेडरूममधला ड्रेसिंग टेबल पुढचा आरशात बघून रोमॅन्स रंगायचा. आणि आज विजय खूप मूडमध्ये आला होता. त्यानं तिला सकाळी स्कूलमध्ये जाताना पण गजरे घालायला आणले आणि संध्याकाळी आल्यानंतरसुद्धा घरी येताना गजरे घेऊन आला, कारण त्याला आजची नाईट खूप रोमॅन्टिक करायची होती. पण झालं, तिला पिरियडच आले होते आणि त्याचा सगळा मूड ऑफ झाला. आणि मंजू त्याला खूप हसायला लागली आणि तो म्हणायचा, गप्प बस, मला हसू नको, याचा बदला मी 5 दिवसानंतर घेणार. आणि आता ती संधीसुद्धा त्यांना मिळाली. तिला 6 दिवस झाले. बघता बघता 1 महिना संपला आणि मुलगा उद्या दिल्लीसाठी जाणार होता आणि तिला पिरियडसुद्धा येऊन गेले. आणि मंजूनं त्याची तयारी करून दिली. त्या मुलाला एकच काळजी वाटायची की आई बाबा मी गेल्यावर खूप भांडणार. आधीच ते खूप भांडतात, दोघेही शॉर्ट टेम्पर्ड आहेत आणि मी गेल्यावर यांची भांडणं कोण सोडवणार. आणि आदल्याच दिवशी विजय बाहेरून आला. मंजू काहीतरी म्हणाली तर विजयला खूप राग आला होता आणि मंजू बडबड करायला लागली. तसा विजय म्हणाला, आईला रे, उगीच घरात आलो, आता असाच्या असा बाहेर जातो आणि रात्रभर घरी येत नाही. आणि मंजूसुद्धा रागात म्हणाली, जा जा, काही काम सांगितलं काही बोललं की लगेच घर सोडून जाण्याची भाषा पळपुट्यासारखी करतात, जा तुम्ही जा. आणि विजय म्हणाला, आई घाले गप्प बस, आधीच मी वैतागलोय. आणि मंजूसुद्धा लगेच गप्प झाली. आणि आता त्या छोट्या मुलाला वाटायचं की खरंच घर सोडून जातो म्हटलं की आई बाबा जातील की काय घर सोडून. ते जरा जास्तच टेन्शन घ्यायचं आणि खूप इमोशनल होतं. आणि मग आतासुद्धा तो म्हणायचा, आई आता मी तुम्हाला सोडून जाणार 4 दिवस 8 दिवस आणि मला तुमची काळजी वाटते. मंजू म्हणाली, कसली काळजी वाटते, काळजी करू नकोस, तू तुझ्या गेमवर लक्ष दे. तो म्हणाला, अगं तुम्हाला अंथरूण कोण करून देणार, तुझे पाय कोण चेपणार आणि तुम्ही भांडला तर भांडणं कोण सोडवणार. तसं तिला खूप हसायला आलं आणि तिनं विजयकडे हसून खट्याळपणे बघितलं आणि म्हणाली, हो तू फक्त जा रे इथून, मग तुझ्या बाबासोबत किती भांडते बघ, अजिबात त्यांना 1 मिनिटंसुद्धा रिकामं सोडणार नाही. आणि तो मुलगा आणखीनच घाबरला. आणि मंजू म्हणाली, नाही रे तू जा, आम्ही नाही भांडत, कारण आता या दोघांचं भांडणसुद्धा एकदम टोकाचं आणि प्रेमसुद्धा खूप टोकाचं होतं. टशन टशन अँड फुल टशन. आणि मग शेवटी विजय त्याला सोडायला रेल्वे स्टेशनवर गेला. आणि मुलगा आता बापाला समजावून सांगत होता आणि म्हणायचा, बाबा आई बोलली तर शांत ऐकून घ्या, ती पण कामाने दमते, तिला समजून घ्या. आणि बाई गो, किती समजूतदार बाळ होतं. आणि मुलाला समजावतो तसं तो बापाला समजावत होता, कारण त्यांचा बाप खूप खडूस होता. आणि मग विजयने तिथूनच मंजूला फोन केला आणि म्हणाला, अगं बघ की बाळ काय म्हणते. तो म्हणतोय की बाबा आईवर लक्ष देऊ नका, आई वेडपट आहे.
कशाला तिच्या नादी लागतात, ती भांडकुदळ आहे. मंजू थोडी हसली, तिला माहीत होतं तो तिची मस्करी करतोय म्हणून तीही म्हणाली, अहो मलासुद्धा बाळ सकाळी असंच म्हणत होतं की बाबा म्हातारं झाले, कशाला त्याच्या नादी लागतेस, आई तू शहाणी आहेस ना, बाबांच्या मेंदूचे स्क्रू ढिल्ले झाले आहेत. आणि तो हसला आणि म्हणाला, अगं आणि मला म्हणतो की आईचा मेंदू गुडघ्यात आहे. आणि मंजूसुद्धा इकडून म्हणाली तशीच, अहो मला पण सेम म्हणत होता. आणि आता या दोघांचं इथंच सुरू झालं आणि मुलगा ओरडून म्हणाला, बाबा अहो असं काय करता, तुम्ही तर इथूनच भांडायला सुरुवात केली. आणि मग मंजू विजय हसले आणि त्याला म्हणाले, जा रे बेटा, बिंदास्त जा. आई बाबा भांडतात पण एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि तुझ्यावरही खूप प्रेम करतात. आणि कितीही जातो जातो म्हटलं ना तरीही जीव निघत नसतो या संसारातून. आणि मग तो मुलगा घाबरत रेल्वेत चढला आणि विजय परत निघून आला आणि मंजू मॅडमला फोन करून सांगितलं की त्याला पाठवलं आहे गं. तशी ती खूप निवांत झाली आणि कधी संध्याकाळ होते, कधी मी घरी जाते, कधी जानू घरी येतात, असलीच सगळी स्वप्न बघत बसली. आणि आता झालं असं की तिला अचानकच चालताच येईना. मांडीला मांडी घासून मांड्या दुखायला लागल्या, लाल झाल्या होत्या. आणि तिनं त्याला फोन केला आणि म्हणाली, मला घ्यायलाच या. तो म्हणाला, अगं मला वेळच नाही. आणि मंजू चिडली आणि म्हणाली, यायचं म्हणजे न्यायला यायचं, 4 व्हीलर घेऊन. सगळ्या गाड्या काय तुम्हालाच उडवण्यासाठी आहेत का, माझ्यासाठी काहीच नाही का. आणि तो म्हणाला, बरं बाई येतो, गाडी तुझी पण आहे. असं म्हणतो संध्याकाळी तिला 4 व्हीलरने घ्यायला आला. मग तिला फुलांची फार आवड होती आणि या महिन्यात म्हणजेच या सीझनमध्ये सोनचाफा फार फुललेला असतो. तिच्या एका मैत्रिणीनं तिला 20 ते 25 सोनचाफ्याची फुलं संध्याकाळी 6 वाजता व्यवस्थित पॅक करून पार्सल सारखी पाठवली. मंजूनं एकत्रच ती फुलं बघितली आणि त्याचा सुगंध छाती भरून घेतला. आणि काय सुगंध दरवळत होता, एकदम अप्रतिम. आणि असला सुगंध कुठेच नसेल आणि लाखो रुपये देऊनसुद्धा विकत मिळणार नाही असं तिला वाटलं. मग ती सगळी फुलं घरी आणली. त्यातलं एकही फूल तिनं कुणाला दिलं नाही, कारण ती फुलांसाठी हावरट होती आणि फुलांविषयी तिचं प्रेम मोजता न येणारं होतं. आणि घरी आल्यानंतर एका छान फुलदाणीमध्ये ती फुलं सजवली आणि त्यांची बेडरूम अशी सुगंधानं भरून गेली. आणि विजय खूप उशिरा घरी आला. तिनं त्याला जेवायला वगैरे वाढलं आणि तो त्या फुलांजवळ जाऊन बसला. दोघांनीही त्या फुलाच्या परडीला हात लावला आणि छान फोटो काढला. आणि मंजूनं स्टेटस टाकलं, तुमचा सहवास या फुलांसारखाच अप्रतिम आहे आणि अनमोल आहे. आणि गाणं लावलं, फूलों में खुशबू है, इस दिल में बस तू है, जन्म के साथी हम साथ साथ है, दिया और बाती हम साथ साथ है. हे स्टेटस मंजूनं रात्रीच्या 10 वाजता टाकलं आणि मैत्रिणी हसायला लागल्या, कमेंट यायला लागल्या, छान सुंदर अप्रतिम. हे तर नेहमीचंच होतं, पण एक चावट मैत्रिणीनं मेसेज केला आणि कितवा हनीमून, आता राजाराणी दोघेच घरात, सगळं रान मोकळं, एन्जॉय करा. आणि मंजू खूप हसली आणि बेडवर चढली. नेहमीचा सुळसुळीत लॉंग गाऊन काढून टाकला, नाईट गाऊन घातला सुळसुळीत आणि शॉर्ट. आणि विजयची वाट बघत बसली आणि तो येडा लवकर येतच नव्हता. पण मंजून आता त्याची विनंती करून करून जानू यानं झोपायला असं म्हणून त्याला बोलवलं. आणि मग स्वारी हातात एक सोनचाफ्याचं फूल गुपचूप घेऊन आली आणि तिच्या कपाळापासून ते फूल फिरवायला सुरुवात केली. आणि मग गालांवरून, कानावरून, नाकावरून, ओठावरून सगळीकडे ते फूल फिरवलं, अगदी हातावरून आणि पायावरून सुद्धा. आणि मंजू खूप शहारून गेली आणि खरंच आज हनीमूनसारखीच फिलिंग येत होती. मग दोघेही उतावळे झाले, रोमॅन्टिक झाले, रोमॅन्स झाला. आणि ती म्हणाली, जानू आता रात्रभर मला मिठीत घेऊन झोपायचं. आणि जानूनं केलं तिच्याकडे ढुंगण आणि म्हणाले, माझी ही बाजू दुखते, आणि झोपले की पाठ करून. तशी ती खूप हसली आणि त्याला पाठीमागून मिठी मारून झोपली. मग आता सकाळ झाली आणि मंजू करून दूध उघडं राहिलं आणि याची बडबड सुरू झाली. आणि मंजू चिडून म्हणाली, तुमचं हे नेहमीचंच आहे, तुमच्याकडून चूक झाली तर मी ती झाकायची आणि माझ्याकडून चूक झाली तर तुम्ही बडबड करायची. अहो असलं कसलं कॅरेक्टर आहे हो तुमचं. मी तुमची बायको आहे, तुमची भावकी नाही जे माझ्या चुका तुम्ही वाचून दाखवता, आणि माझं मी बघीन काय करायचं ते, असं ती म्हणाली. आणि
ते भांड्याचं कपाट मी स्वच्छ केलं ना, तुम्ही तुमची औषधाची बाटली अशीच का ठेवली मध्ये मध्ये? उचला बरं ती, जागच्या जागी ठेवा, असं तीही त्याला म्हणाली. आणि त्याला राग आला. दोघांमध्ये थोडीशी कुरबुर झाली आणि तो गेला स्टडीच्या रूममध्ये. आणि मंजू चपात्या करायला लागली. आता हा इकडून तिकडून सारखा यायचा आणि मंजूला म्हणायचा टोमणे मारत, माझी मी बघीन काय करायचं ते, माझी मी बघीन मी काय करायचं ते, तुम्हाला काय करायचं, असा तिचा डायलॉग मारायचा आणि तिला हसायला यायचं. मग आता आजची सकाळची मिठी राहिलीच होती. तो येईच ना मिठी मारायला, म्हणून तीच गाणं म्हणायला लागली. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, चंदेरी चाहूल लावित प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना. आणि अशी खूप वेळा म्हणाली. आणि त्याला कळलं की हे आमंत्रण तिच्यासाठी आहे, त्याच्यासाठी आहे. मग तो उठून आला आणि पाठीमागून तिला मिठीत घेतली आणि म्हणाला, आता बास की, किती वेळा बोलवशील, आलोय ना. आणि तिनं हसून त्याच्या गालावर ओठ टेकवले आणि म्हणाली, आय लव्ह यू जानू. आणि माझा वेडा जानू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी बोलवणार. आणि तो म्हणाला, वेडा मी नाही, वेडी तू आहेस. आणि काय म्हणायची गरज होती, माझं मी बघून घेईन असं का म्हणालीस? आता याच्या डोक्यातून हा विषय गेल्याशिवाय आणि तिनं सॉरी वगैरे म्हटल्याशिवाय त्याचा जीव भांड्यात बसत नसतो, पडत नसतो आणि शांत बसत नव्हता तो. डूक धरणारा साप म्हणतात ना, तसे होते विजयराव. आणि माणूस बायकोवर सुद्धा डूक धरायचा. आणि ती म्हणाली, खरंच आहे ना, हे सगळी कामं माझी आहेत, तुम्ही मदत करत नाही ना माझी. मग मी असंच म्हणणार ना, तुम्ही मदतच नाही करत तर असं म्हणू का की तुम्ही करू लागा? अहो माझं मीच करते, तुम्ही बोलू नका असंच मी म्हटलं. मग तुम्हाला का राग येतोय? त्यापेक्षा ही सगळी कामं माझीच आहेत असं गृहीत धरून मी करत असते. आणि आता तो गप्प बसला. मग आता अधूनमधून मुलाचा फोन यायचा आणि ती सारखी जाऊन त्याच्या मांडीवर बसायची. आणि तो म्हणायचा, अगं काय चाललं आहे तुझं नव्या नवरीसारखं? ती म्हणाली, नवी नवरी नाही, मुरलेली नवरी आहे मी, आणि बसू द्या मला इथं, तुमचं पोरगं आलं की मला चान्सच देत नाही तुमच्याजवळ यायला. तो हसला आणि मग तिला मिठीत घेऊन बसला. आणि आता शनिवार आला, सुट्टी होती, आषाढी एकादशी होती. आणि ती म्हणाली, आज काही करायचं आहे का? तो म्हणाला, नको अगं, उपवासा दिवशी तरी सोड गं नवऱ्याला, उपवासा दिवशी उपवासच करायचा. ती म्हणाली, कुठं उपवास केला? खिचडी रताळी खाल्ली ना. तुम्ही उपवाशी पोटी नाही, त्यामुळे मीही उपाशी राहू शकत नाही. आणि तुम्ही मला नेमका उपवासा दिवशी खूप वेळा बाटवला आहे, त्यामुळे आता मी नाही थांबणार असं म्हणून त्याच्या मिठीत गेली. आणि उगीचच त्याचे केस हिरोसारखे पाठीमागं ढकलत म्हणायची, जानू आज खूप हँडसम दिसताय बरं का. आणि असं म्हटलं की जानू हसायचे आणि राग पळून जायचा, तिला दूर ढकलू शकत नव्हता. आणि मग ओठात ओठ घ्यायचे आणि पुढचं सगळं घडायचं. आणि तो तिला म्हणायचा, मंजू खरंच आज मला करायचं नव्हतं, पण तुझ्यात खूप ताकद आहे बरं का, कसं काय मला तयार करतेस कुणास ठाऊक. आणि ती हसून म्हणाली, मी तुम्हाला दर 3 तासाला करू शकते, एवढं स्किल आहे माझ्यामध्ये अजून. आणि तो हसून गाणं म्हणायला लागला, जवानी दिवानी थोडी आग है थोडासा पाणी. आणि ती हसून म्हणाली, अरे वा दादा कोंडके सोडून दुसरी गाणी पण येतात की तुम्हाला. आणि तो म्हणाला, आपण बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. आणि मंजू म्हणाली, फक्त तुम्हाला डान्स येत नाही, डान्स आला असताना तर आपण खूप डान्स केला असता. आणि तो मला, नाही गं, आपल्याला डान्स येत नाही, आपण बायकोच्या तालावर सुद्धा नाचत नसतो कधी. आणि मग मोठ्या मुलाला भेटायला जायचं होतं म्हणून ते मॉलमध्ये खरेदीला गेले. मग दोघेसुद्धा त्याची खरेदी करून आले. त्यानं लिस्ट दिली होती त्यानुसार 2 पिशव्या भरून खूप भलं मोठं साहित्य आणलं. घराजवळ आल्यानंतर तो तिला म्हणाला, आता हे सगळं तू घरात घेऊन जायचं, मी नाही येणार वर. तिनं तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, अय्या जातीकडे, मला नाही इतकं साहित्य जायचं, माझ्याच्यानं चालवणार नाही. आणि तो म्हणाला, तोंड कशी चालवतेस, जा लवकर, असं म्हणून त्यानं तिला दम देऊन पाठवलं. आता त्याची मर्जी राखावी म्हणून ती निघाली. सगळं साहित्य घेतलं बिचारीनं, तिची पर्ससुद्धा अडकवली आणि निघाली. आणि मंजू म्हणाली, माझा नवरा ना खूप खडूस आहे, माझ्यावर प्रेमच करत नाही. मग सगळं साहित्य टप्प्याटप्प्यानं वर घेऊन आली. आणि तो हॉलमध्ये आला आणि तिच्या मागे येऊन म्हणाला, काय म्हणालीस? ती म्हणाली, घाबरते की काय, माझा नवरा खडूस आहे, माझ्यावर प्रेम करत नाही. इतके जिने चढवून त्यानं मला साहित्य आणायला लावलं, तुम्ही ना म्हातारे झालात. आणि आता त्यानं तिला हॉलमध्येच उचलून घेतली उभी शिडीसारखी. आणि थांब आता,
असं म्हणून या रूममधून त्या रूममध्ये, त्या रूममधून किचनमध्ये, किचनमधून इकडे तिकडे सगळीकडून मंजूला फिरवली आणि ती हसून हसून लाजून लाजून लाल झाली होती. आणि विजय म्हणाला, आता म्हणशील का की मी खडूस आहे? तरीही ती म्हणाली, आधीच जर सगळं साहित्य घेऊन आलं असतं तर काय झालं असतं? माझे हातपाय गळाले आणि दुखले, आता काय करायचं? द्या चेपून. इथे मुलगा पण नाही चेपायला. आणि तो म्हणाला, काढ कपडे, दे तू चेपून. ती म्हणाली, कपडे कशाला काढायला हवे, असंच चेपा. तो म्हणाला, नो, कपडे काढल्याशिवाय आपल्याला इंटरेस्ट येत नाही. आणि ती लाजून म्हणाली, आगाऊ कुठले, मी नाही जा, असं म्हणून हसली. आणि मग ते मुलाकडे निघाले आणि अचानकच पाऊस बंद झाला आणि तिला वाटलं खूप पाऊस वगैरे येईल, पावसामध्ये खूप मजा येईल प्रवास करायला, गाणी म्हणायला. पण कशाचं काय, तिचा हिरमोड झाला. आणि ती त्याला म्हणाली, आपलं लग्न झालं तेव्हा ना मला तुमचा खूप खूप राग यायचा, पण नंतर असं काय झालं की पुन्हा तुमच्या प्रेमात पडले. आणि एकच गोष्ट आपल्या दोघांना जवळ घेऊन आली, ती म्हणजे गाण्यांची आवड. तो म्हणाला, तुझा आवाज खूप छान आहे आणि मला आवडणारी सगळी गाणं तू म्हणतेस ना, आणि आपली गाण्याची आवड सेम आहे. आणि दुसरी एक गोष्ट सेम म्हणजे शिस्त, दोघांनाही शिस्त आवडायची. आणि तो म्हणाला, मी लग्नाच्या आधी ना कॉलेजला असताना ब्लू फिल्म बघितल्या, 3 रुपये तिकीट असायचं आणि कॉलेजनंतर खूप फिल्म बघायला जायचो. आणि ती चकित होऊन म्हणाली, बापरे, अहो तुम्ही काय काय केलं आहे? गुटखा खाल्लाय, तंबाखू खाल्ली, दारू पण प्याली, सिगारेट पण ओढली आणि आता हे पण केलं? तुम्ही ना अजिबात चांगले नाही. मला लग्नाच्या आधी माहीत असतं ना तुमचे हे सगळे गुण, तर मी तुमच्याशी लग्नच केलं नसतं. अहो नवरा निर्व्यसनी आहे असं वाटलं आणि नंतर कळलं की तुम्ही तंबाखू खाताय, ती सोडवली. तुम्ही स्वतःच सांगितलं की तुम्ही लग्नाच्या आधी गुटखा खायचा, मी तेही ॲक्सेप्ट केलं. आणि काही महिन्यांपूर्वी सांगताय की सिगारेट पण पिऊन पाहिली आणि दारू पिता, हे मला खूप दिवसांनी म्हणजेच खूप वर्षांनी कळलं. मान्य आहे तुम्ही जास्त स्ट्रॉंग व्यसन करत नाही, रोज रोज करत नाही, पण हे केलं आहे कधीतरी आणि मला माझा नवरा बाटल्यासारखा वाटतोय. आणि आता तर काय, ब्लू फिल्म बघितली आणि तो म्हणाला, अगं सगळं थेरॉटिकली असायचं, प्रॅक्टिकली काही नव्हतं, सगळं थेरॉटिकली असायचं. लग्न झाल्याशिवाय प्रॅक्टिकली काहीही करणार नव्हतं मी. आणि ती चिडून म्हणाली, मला काय माहीत, तुम्ही प्रॅक्टिकली पण सगळं करून बसलेला असाल. म्हणजे ब्लू फिल्म बघायची आणि तेच फिल्मवाले समोर मुली आणून टाकतात आणि त्या मुली तुमच्याकडे इशारे करतात आणि तुम्ही लगेच जाता, असं मी पिक्चरमध्ये बघितलं असं तिला वाटलं. आणि मला तर यातलं काहीच माहीत नव्हतं, तुम्हाला मात्र सगळं माहीत होतं, असं म्हणून तिला जाम टेन्शन आलं. आणि तो मला, अगं विश्वास ठेव, मी असला नाही. ती म्हणाली, नाही नाही, बघा तुम्ही सगळं खरं खरं बोलणार माझ्याशी. जेव्हा वयाची 60वी गाठाल ना तेव्हा म्हणाल की मंजू एका मुलीसोबत इंटिमेट झालं होतं लग्नाच्या आधी. आणि त्याला आगीत भर घालण्यासाठीच आणखीन एक किस्सा आठवला आणि म्हणाला, अगं मी कोकणात होतो ना तेव्हा मला असं वाटतं की आता कोणीच नाही हौदावर आणि जाऊन आंघोळ करावी, म्हणून मी हौदावर आंघोळीला जायचो. नेमका त्याचवेळी समोरच्या घरातून 2 मुली यायच्या भांडी घासायला आणि माझी आंघोळ संपायची तोपर्यंत त्या भांडी घासत असायच्या आणि लवकर उठत नव्हत्या. माझी आंघोळ झाली की मग त्यांची भांडी पण संपायची आणि मग त्या आतमध्ये जायच्या. आणि आईच्या गावात यांच्या मनात काय आहे मला कळतच नव्हतं, नेमका मी आंघोळीला गेलं की यायच्या. आणि ती थोडी हसली आणि म्हणाली, तुमच्या पिळदार शरीरयष्टीला बघायला येत असतील त्या. नालायक कुठले, काय काय करून आलाय कुणास ठाऊक. आणखीन काही वर्षांनी तुम्ही नक्कीच हे कबूल करणार की तुमचं कोणाशी तरी कॉन्टॅक्ट होता. आणि तो म्हणाला, अगं आता 100वी ओलांडली तरी नाही गं सांगणार तुला, मी असलं काही केलंच नव्हतं, तर माझी पहिली आणि शेवटची तूच आहेस. आणि ती म्हणाली, सारख्या नव्या नव्या बायका आणायचा प्लॅन सुरू असतो की तुमचा मित्रांसोबत. तो म्हणाला, अगं ते मस्करीत असतं. ती म्हणाली, मस्करी नसते, ते आमच्या मनाची तयारी करण्याची तुमचा तो प्लॅन असतो, म्हणजे अचानक दुसरी बाई आणली की आम्हाला धक्का बसू नये ना म्हणून. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही असला धक्का दिला ना दुसरी बाई आणून आणि बाई ठेवून किंवा लपडं करून, तर मी तुम्हाला लोहगडावर नेईन आणि तिथून धक्का देईन. खरंच भोळी होती ती आणि हा नवरा बाजिंदा होता. मी नाही त्यातली आणि कडीला आतली असला विजयचा स्वभाव, असं तिला वाटलं. मग आता ती रुसली होती, त्यात पुन्हा पाऊस नव्हता, ऊनच पडलं होतं, ट्रॅफिक जाम होतं, तिला गरम व्हायचं आणि तिला जागा उचलून फेकायची आणि ती वैतागायची.
आणि तिला जर प्रवासात घेऊन जायचं म्हटलं तर मॅडमची फार खुशामत करावी लागायची, नाहीतर सगळ्यांचा मूड गेला म्हणून समजा. आणि तिनं तोंड वाकडं केलं की याला ते आवडत नव्हतं. मग स्वारींनी लावली गाडीमध्ये चावट चावट गाणी आनंद शिंदेची. आणि ही गाणी तर दादा कोंडकेपेक्षा भयानक होती. डाव्या हातानं साडीवर करा, उजव्या हातानं सामान धरा. आणि एक आई तिच्या नवऱ्याला म्हणत असते, मुलाविषयी तक्रार करत, आपल्या बाब्याला उचलून आपटा, त्यानं शेजारच्या पोरडीचा बॉल दाबून केलाय चपटा, असं काहीतरी ते गाणं होतं शिवाई. आणि बापरे, आता काय सांगावं. आणि असलीच गाणी लावली आणि तिच्याकडे बघून गाणं म्हणायचा. आणि मंजू लाजून लाजून चूर झाली. मग आता ती हसली आणि फसली. मग टोल नाका आला, त्याला पोलीस दिसले आणि तो तिला म्हणाला, ओ वहिनी बेल्ट लावा बरं का. आणि तिने बेल्ट नुसता हातात पकडला, पोलिसांना फसवण्यासाठी लावला मात्र नव्हता. आणि तरी तिचा मूडच ठीक होईना. ती नेहमीसारखं प्रवासातलं स्टेटस टाकतच नव्हती आज एन्जॉयमेंटचं. आणि तुम्हाला काय झालं आहे गं बायको, हस ना. अगं नाही गं माझं कुठंच काही. बरं चल तुझ्यासाठी बॉबी घेऊ, असं म्हणून टोल नाक्यावर बॉबीचे 5 पुडे घेतले. आणि मंजू म्हणाली, एका पुड्यात 8च घालता बॉब्या आणि 10 रुपयाला पुडा ठेवता, एक एक्स्ट्रा द्या, 50चे 6 द्या. आणि त्या माणसानं दिले. आणि ती हसून म्हणाली, बघा मागितलं की मिळतं, पण मागणारा पाहिजे. आणि आता लहान मुलीसारखी 5 बोटात 5 बॉब्या घातल्या आणि त्याला चारायची बोटं. तोही खायचा, तिचं बोट आणि बोटातली पापडी. आणि नुसतं लहान मुलांसारखं सुरू होतं. आणि मग तोही खायचा आणि तिच्या पदराला पुन्हा हात पुसायचा. आणि मंजू म्हणाली, हाय का आता तुम्हाला पण कपडे आहेत की तुमच्या कपड्याला हात पुसा की, माझ्या पदराला कशाला पुसताय. आणि तो म्हणाला, अगो माझे कपडे माझ्या बायकोला धुवावे लागतात गं, तिला त्रास नको ना, म्हणून मी तुझ्या साडीला पुसतोय. आणि ती म्हणाली, बावळट कुठली, आणि मी काय ठेवलेली आहे का. आणि तो हसला. आणि ती म्हणाली, बोर होतंय जानू, डू समथिंग रोमॅन्टिक. आणि तो म्हणाला, वेड्या बायकोसोबत लग्न केलं मी, जिला रात्रंदिवस रोमॅन्टिक मूडमध्ये राहावं लागतं. आणि ती म्हणाली, अच्छा मग इतरांच्या बायकांसारखी लफडेवाज बायको पाहिजे होती, जे नवऱ्याला सोडून दुसऱ्यामध्ये रमते, मग ते छान वाटलं असतं ना. आणि तो म्हणाला, नाही गं, तुझं प्रेम आणि तुझा रोमॅन्टिकपणा बघून कधी कधी मला माझ्याच नशिबाचा हेवा वाटतो. आणि तू अशी आहेस म्हणून मी ही एव्हरग्रीन आहे. आणि मग तो म्हणाला, समथिंग रोमॅन्टिक, आता काय करू. असं म्हणून तिचा हात हातात घेतला, गाडी चालवायला लागला, हातावर किस केला आणि म्हणाला, घेऊ का त्या झाडामध्ये गाडी. आणि ती फार लाजून हसली. आणि तरीही त्यानं एका हॉटेलमध्ये गाडी घेतली, तिच्यासोबत चहा कॉफी कोल्ड कॉफी पिला. आणि ती पुन्हा गाडीमध्ये बसायला निघाली. आणि त्यानं विक्सच्या 2 गोळ्या घेतल्या, एक फोडली आणि तिच्यासमोर पकडली. ती हातात घ्यायला गेली, पण त्यानं तिच्या हातात नाही दिली, तिच्या तोंडामध्ये घातली. आणि आजूबाजूच्या बायका बघायला लागल्या दोघांकडे, टकामका टकामका. आणि इतकं प्रेम करणारा नवरा कुठे असतो का, असं कदाचित त्यांना वाटलं असेल. मग ती गाडीत बसली आणि तो वॉशरूमवरून आला आणि येताना तिच्यासाठी कॅडबरी आणली. आणि म्हणाला, गोड खाल्ल्याशिवाय तू गोड गोड हसायची नाही, खा कॅडबरी. आणि ती म्हणाली, थँक्यू. आणि तो तिला कसा म्हणतो, ही गाडी कुठं जाते हो मॅडम, बसू का. त्यांच्याच गाडीला बघून म्हणतो. ती हसून म्हणाली, गाडीत बसण्यापेक्षा गाडीचा ताबा घ्या ना ड्रायव्हर, अख्खाच्या अख्खा, तुम्हाला कोणी अडवले, असं तीही रोमॅन्टिकपणे म्हणाली. आणि मग तो गाडीत बसला आणि पुन्हा दोघांचा प्रवास सुरू झाला. आणि मंजूनं गाणं म्हणायला सुरुवात केली, तेरी बातें तू ही जाने, मैं तो बस इतना जानू, जानू 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 जानू, तू मेरा जानू है, तो मेरा दिलबर है, मेरी प्रेम कहानी का तू हीरो है. आणि आत्ता तिचा मूड फ्रेश झाला आणि म्हणाली, जानू तुम्ही मगाशी तोंडात गोळी घातली ना, माझ्यासाठी कॅडबरी पण आणलीत. तर बायका कशा बघत होत्या माझ्याकडे, वळून वळून बघत होत्या. आणि तो हसून म्हणाला, आता त्यांचं काय दुखलं, माझी एकुलती एक रंबा आहे, मी तिच्यावर प्रेम करायला नको का. मग आता ते मुलाकडे गेले, त्याला भेटले. बापलेकांचं सुरू होतं अभ्यासाचं काहीतरी, आणि मंजूला मात्र काही कळत नव्हतं त्यातलं. ती आर्टची होती ना, आणि हे बापलेक सायन्सचे होते. आणि मग त्याच्यासोबत थोडंसं हॉटेलमध्ये गेले, खाल्लं पिल्लं, 2 तास त्याच्यासोबत थांबले. आणि मुलगा आता बापाच्यापेक्षाही उंच झाला होता. आणि मंजूला खूप अभिमान वाटायचा मुलांचा. आणि आपली मुलं अशीच, फक्त उंचीतच नाही तर प्रत्येक गोष्टीत, दानाच्या बाबतीत, संसाराच्या बाबतीत
संस्काराच्या बाबतीत कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक क्षेत्रात आपलंही पुढं जावीत, उंच उंच व्हावीत असं वाटायचं. मग तो त्या दोघांना गाडीपर्यंत निरोप द्यायला आला आणि त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं होतं तसं म्हणाला, आई बाबा, माझ्या मित्रांच्या आईबाबांना त्याच्या गावापर्यंत सोडा ना, मध्येच त्यांचं गाव आहे. आणि मंजू विजय लगेच म्हणाले, ठीक आहे. येतानासुद्धा त्याने असाच एक माणूस आणला होता, पैसे घेतले नव्हते, आणि आता मुलगा एवढी इतरांची मदत करतो तर आपण कसं नाही म्हणायचं, कारण हा गुण त्याच्यामध्ये आपल्यापासूनच आला आहे. आणि मग तसं आधीच विजय तिला म्हणाला होता की आपण घ्यायचं का, सीटं ओढायची का, तर ती म्हणाली अजिबात नाही, पैशासाठी अजिबात कोणालाही गाडीत घ्यायचं नाही, मला गाणी वगैरे म्हणायला लागतात, माझ्या प्रायव्हसीवर गदा येते. पण आता नाईलाजाने चक्क 25 किलोमीटरपर्यंत ते जोडपं घेतलं आणि ते निघाले. आणि मुलगा उभा राहिला होता शांत, म्हणजे त्याला आठवण, आणि मंजू त्याला आठवण करून देत म्हणाली, बाळा काहीतरी विसरतोस का तू, पाया वगैरे पडायचा आहे का रे तुला आईबाबांच्या. तसं तो हसला आणि म्हणाला, अगं आई विसरलोच, असं म्हणून पटकन खाली वाकला. तिनं त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि विजय मला हावरट कुठली, आणि मुलगा बाबाकडे सुद्धा गेला आणि म्हणाला, बाबा खाली या. आता विजय ड्रायव्हिंग सीटवर बसलेला खाली उतरला आणि म्हणाला, अरे राहू दे. पण मुलगा ऐकतच नव्हता, त्याच्याही पाया पडला आणि दुसऱ्या त्या काका काकूंच्याही पाया पडला. आणि मंजू म्हणाली, वाकू द्या. मान गर्विष्ठ राहत नाही, तिला इतरांपुढे झुकण्याची सवय लागलीच पाहिजे. आणि जो मान झुकवून सुद्धा ताट राहतो ना, तोच खरा माणूस. वाकल्यामुळे नम्रता वाढते. मग आता त्या लोकांना 25 किलोमीटरपर्यंत आणून सोडलं आणि ते 100 रुपये काढून द्यायला लागले. पण त्या दोघांनी घेतले नाहीत. फक्त तुम्ही गेलात ना की तुमच्या मुलासोबत आमच्या मुलाची विचारपूस करा, इतकंच म्हणाले. आणि पुन्हा मंजू विजय हातात हात घेऊन परतीच्या प्रवासाला लागले. आणि मंजू मॅडमचा जीव मोकळा झाला. ते उतरले तसे आणि पुन्हा मुक्त कंठाने कोकिळेसारखी गायला लागली. आणि घरी आल्यानंतर पुन्हा दोघे एकत्र बसले आणि हा चावट रील्स बघत होता. आणि मंजू म्हणाली, ठेवा तो फोन, माझ्याकडे लक्ष द्या. आणि तो म्हणाला, मला एक सांग, सुहाग रात्रीच्या पहिल्या दिवशी बायको नवऱ्याला काय देते. त्यानं आता कुठं बघितलं होतं हा प्रश्न आणि तिला विचारत होता. आणि तिनं टी व्हीत बघितलं होतं बदामाचं दूध देते, पण बदामाचं दूध पिऊन सुहागरात्र का करतात हे माहीत नव्हतं. पण त्यानं माणूस उत्तेजित होतो, रोमॅन्टिक बनतो, त्याच्या अंगातलं रक्त सळसळ करतं वगैरे वगैरे. आता तिला कळायला लागलं होतं लग्नाच्या 19 वर्षानंतर. आणि ती म्हणाली, लग्नाच्या पहिल्या रात्री बायको दूध देते नवऱ्याला. आणि विजय म्हणाला, पण कोणतं. आणि ती म्हणाली, कोणतं म्हणजे गाईचं म्हशीचं. आणि तो म्हणाला, चूक. तसं तुझं बरोबर आहे, नवऱ्याला बायको पहिल्या रात्री दूध देते, पण असं म्हणत तिच्या छातीकडे बघितलं आणि ती खूप लाजून गेली. आणि ब्लँकेटमध्ये तिनं स्वतःला झाकून घेतलं आणि हसायला लागली. त्यानं तिला ब्लँकेट सहित उचलली आणि अंगावर घेतली. आणि पुन्हा दोघांचा पलंगतोड रोमॅन्स वगैरे झाला आणि ती खूप हसत होती. आणि ती लवकर उठली. तोही उठून केस विस्कटलेल्या अवस्थेत, आळसावलेल्या अवस्थेत पाय पसरून बसलेला होता आणि लहान मुलासारखा दिसत होता. आणि मंजू म्हणाली, उठ ना जानू. आणि तो म्हणाला, नाही मला पाहिजे. ती थोडी हसली आणि आता म्हणाली, हे काय नवीन आणि काय पाहिजे. आणि तो आगाऊ सहजच म्हणाला, मम मम. आणि अरे देवा, मंजू खूप हसायला लागली. मग आता त्याच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीवरून मुलगा आला आणि आल्यानंतर तिला माहीत होतं तो कोणाजवळ झोपणार. आणि तो म्हणाला, आई मी बाबांजवळ झोपणार. आणि मंजू म्हणाली, ठीक आहे मी बेडवर झोपते, कारण आता तिचं चांगलंच मन भरलं होतं. आणि झोप तू बाबांजवळ, असं म्हणून ती झोपली बेडवर. मुलगा तिच्याजवळच झोपला आईच्या कुशीत आणि बाबा एकटेच खाली झोपले. आता मंजूला निम्म्या रात्री जाग आली. विजय एकटा खाली झोपला होता, ती त्याच्याजवळ झोपायला गेली आणि तिची चाहूल लागली की त्यानं तिच्यावर झडपच घातली. तो झोपेत असंच करायचा. ती जवळ आली की तिला जवळ घेतली, कुस्करली, मिठीमध्ये दाबली, पुन्हा सोडून दिली आणि पुन्हा झोपला. हा कसला त्याचा बहर असायचा प्रेमाचा कुणास ठाऊक. आणि सकाळी उठल्यानंतर ती त्याला हसून म्हणाली, अहो जानू तुम्ही रात्री काय काय केलं. आता त्याला काही आठवत नव्हतं आणि म्हणाला, कुठे काय केलं. ती म्हणाली, केलं ना,
तुम्ही मला धरली, दाबली, कुस्करली आणि मला लज्जा उत्पन्न येईल असं तुम्ही वर्तन केलं आणि बॅड टच पण केले. आता मी तुमच्यावर केसच करणार. आणि जानू त्यांच्या रावडी आवाजात म्हणाले, मग आहे घालायला निम्म्या रात्री माझ्यापाशी झोपायला आलतीस का? तशी मंजूनं जीभ चावली आणि खूप खूप हसली.